राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। हे बघा पिल्लू काय करते। पिल्लू काही नाही करत। पिल्लूची मम्मीने अजून आंघोळच नाही घातली पिल्लूला, म्हणून आमची बडबड चालू आहे इथे। आता बाकीचे घरातले कामं केले बघा, केसाला तर कंगवा लावलाच नाही, तुम्हाला दिसतोयच आहे। तर पिल्लूला आंघोळ घालायची आहे। टायमिंग काय झाला बघा तुम्ही, घड्याळमध्ये तुम्हाला दाखवते। ते पिल्लू ऐकत होतं काय बोलते मी काय नाही ते। आज आम्ही बाहेर गेलेलो, म्हणजे भरपूर दिवसातून बघा 4:05 झालेले आहेत। आता पिल्लूला आंघोळ करणार आहे। आज आम्ही बाहेर गेलेलो, खरं सांगायचं तर शेजारच्या ताईची छत्री घेऊन गेलेलो आम्ही, आणि पाऊसच आला नाही। बरं झालं, पिल्लूसाठी काहीतरी ॲपल वगैरे असे आणायला लागतात, फ्रूट वगैरे, तर असं शिजून टाकले त्याच्यात खायला दिले तरच खाते, अन्न नाही तर ते खातच नाही। त्यासाठी जाणं गरजेचंच आहे आठवड्यातून एकदा तरी। मग थोडंसं हे करून मग येताना भाजी पण आणलेली, कारल्याची भाजी आणि आपले शिमला मिरची, कवळी होती एकदम शिमला मिरची। शिमला मिरची मला 10 रुपयाचीच दिलेली, 20 रुपयाची पाव किलो होती, आणि 20 रुपयाचं पाव किलो हे पण होतं, कारलं पण होतं, घरात पालक पण होती। मग थोडीशी पालक भाजी बनवली। मग असे पालक खराब होऊन जाण्यापेक्षा काय करणार, बाहेर पाऊस पडत होता, आपण पालक भाजी बनवली। आणि आमची छत्रीला काय झालेलं माहिती आहे का, पिल्लूच्या पप्पानी ना आमचे जे सासरे म्हणजे सासू सासरे आहेत ना, तिकडं 3 छत्र्या होत्या बरं का, तर तिकडं 2 छत्र्या दिल्या आणि एक ते स्वतः घेऊन गेलेले ऑफिसला। मग आमच्याकडे छत्रीच नव्हती। हे बोलले नको जाऊ तू बाहेर, असंच रिस्क नको घेऊ बाळाला, मी कसे जाणार अशी। ते काय मला एवढं समजतात का काय माहिती देवाने। पण सांगायचं त्यांचे पण एक काळजीचा विषय असू शकतो, त्यामुळे बोलले असतील ते। आणि मग शेजारच्या ताईला बोलले, आवटी ताई आमच्या शेजारी, की त्यांना छत्री द्या, 10-15 मिनिटात मी येते। तर त्यांनी दिलेली छत्री तुम्हाला दिसेलच, मी त्यांची छत्री रिटर्न करताना पण दिसणारच आहे। या पालकाची भाजी खायला गरम गरम, बाहेरची पालकाची भाजी नाही खायची राव, ते लोक साफ नाही करत काही नाही, अशी जुडी हाताने तोडतात टाकतात, ते देवा देवा। ही कढई एवढी आम्ही महागातली घेऊन सुद्धा काळीच पडते एकदम। हे बघा पिल्लं टोपरं घातलेलं बाहेर, थंडी नको वाजायला म्हणून। कसं बघते माझं पिल्लू, चित्तर आहे चित्तर एकदम। हे बघा छत्री शेजारच्या ताईची घेतली। आता आम्ही चाललो बाहेर भरपूर दिवसातून। पिल्लूला पण मजा वाटत होती, आता कधी पडणार बाहेर, माझी तर बडबड चालू होती। मार्केटमध्ये गेलो, माऊ भेटली जाताना रस्त्यातच बघा, रस्ता अडवून होती। तिला काय खायला प्यायला नको असतं, फक्त तिच्या अंगावरून हात वगैरे फिरवा, मग ती ठीक आहे। म्हणजे पाऊस पडत होता बघ, आता थांबला पाऊस। आपला व्हिडिओ घेत, एका हातात पिल्लू एका हातात मोबाईल। रे बायका माझ्याकडेच बघत होत्या काय करते ही बाई, आणि इथं पाय पण घसरत होते माहिती आहे का बाहेर। मग माझ्या 9व्या महिन्यात पाय घसरताना असं थोडक्यात वाचला, कारण इथं पिशव्या वगैरे अशा पडलेल्या असतात ना, ते पाणी आणि पिशवी त्याच्यावर पाय घसरला असता। इथूनच मी हे घेतले, ॲपल घेतले, नाही इथून नाही, दुसरीकडून घेतले ॲपल, पुढून अजून एका व्हिडिओमध्ये दिसेल। हे काकांना मी बोलले की मला असे ॲपल भेटले, ते बोलले तिकडून कशाला घेतले ॲपल, माझ्याकडूनच घ्यायची, मी कमी करून दिले असते असं तसं। मी बोलले हो बरं आहे, नेक्स्ट टाईमपासून मी तुमच्याकडूनच घेते। मला थोडेसे त्यांच्याकडचे जुनट वाटतात, जुनट म्हणजे जुने असल्यासारखे, फ्रेश नसतात। आता हे कटलेरीमध्ये आलेली मी, टिकल्या घ्यायच्या होत्या मला, टिकल्याचं पाकीट संपलेलं, म्हणजे जे मी आपली ही चंद्रकोर लावते ना ती वाली। हे बघा चंद्रकोर दिसतात, पण खालीवाली होती, स्मॉल एकदम चंद्रकोर, ती घेतली। भरपूर छान हे होतं ते। आम्ही म्हटलं दुकानात चप्पल घालून येऊ का, ते बोलले या। पण चप्पल घालून गेलेलो, ते बाहेर वायपरने पाणी काढत होते, चप्पल घातल्याच्या नंतर सुद्धा पाय सरकत होते। म्हटलं काहीच खरं नाही। आलो आम्ही आता मार्केटवरून घरी। पिल्लूची झाली मजा, बघा कसं करते गोबऱ्या गालाची। हे बघा माऊ आमच्या तिथंच अजून पण। चला मंडळी, नंतर भेटू, बाय बाय।